ओबीसी समाजाचे नेते आणि शिवसेना उबाठाचे संघटक यांनी आज शिवसेनेला जय महाराष्ट्र करून बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे। अकोल्यामध्ये आज त्यांनी प्रवेश केल्यानंतर आता ती एबीपी माझावर आहेत। साहेब, तुम्हाला का शिवसेना सोडावीशी वाटली? कारण खूप दिवसापासून तुम्ही शिवसेनेत काम करताय। मागच्या 15 वर्षापासून सातत्याने मी शिवसेनेचा हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा संघटक म्हणून काम करत होतो आणि 2009 असेल, 2014 असेल, 19 असेल, या निवडणुकांमध्ये मी पक्षाच्या वतीनं उमेदवारी या ठिकाणी मागितली होती आणि प्रत्येक वेळेस शेवटपर्यंत 5 वर्ष सांगायचं की भावी खासदार आणि शेवटी मग दुसऱ्याला आणून उरावर बसवायचं। हे सातत्यानं 3 वेळेस घडत गेलं आणि चौथ्यांदा सुद्धा असंच घडायचे चिन्ह मला दिसू लागलेले आहेत आणि माझा जो स्वप्न आहे, मला जो करायचं आहे आयुष्यामध्ये, ते काही मी त्या ठिकाणी साध्य करू शकत नव्हतो आणि म्हणून मी या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेबांच्या सोबत मी आज जॉईन झालोय। तुमचं स्वप्न काय आहे किंवा बाळासाहेबांकडनं काय तुम्ही आश्वासन घेतलं, काय प्रॉमिस झालं तुमच्या प्रवेशाच्या वेळी? मी काही टर्म अँड कंडिशनवर काही पक्षप्रवेश केलेला नाही, पण माझ्या मनात काय आहे, मला काय लढायचं आहे हे साहेबांनी सांगितलं आणि साहेबांनी हे पण सांगितलं की शाखा तालुक्याचे पदाधिकारी मेळावे, महिला आघाडीचा मेळावा, युवकांचा मेळावा आणि ज्येष्ठांचा मेळावा, या 3 मेळावे या ठिकाणी घ्यायचे आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये। पहिला मेळावा आम्ही उमरखेडमध्ये साहेबांचा अतिभव्य 1 लाखाच्या पेक्षा जास्त मोठा मेळावा आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत। आदरणीय अंजलीताई यांचा सुद्धा महिलांचा एक मेळावा आम्ही या ठिकाणी घेणार आहोत। युवकांसाठी एक 30-40 हजार युवक आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये या ठिकाणी प्रवेश करणार आहोत आणि त्याचा सुद्धा एक स्वतंत्र असा एक मेळावा आमच्या या ठिकाणी राहणार आणि आम्ही ताकदीनं लोकसभाच नाही तर विधानसभाचे आम्ही उमेदवार आताच आम्ही विचार करू। जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहे, मार्केट कमिटी आहे आणि सगळ्याच काही जे निवडणुका स्थानिकच्या असतील त्या सगळ्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी बाळासाहेबांची आणि आम्ही असं ठरवलंय की अकोला पॅटर्न, जर अकोल्यामध्ये सत्ता येऊ शकते तर मग हिंगोलीमध्ये काय येत नाही, हिंगोलीमध्ये सुद्धा आम्ही अकोला पॅटर्न राबवणार आहोत असं साहेबांना आम्ही आश्वासित केलेलं। उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर यांची म्हणजे वंचित आणि शिवसेनेची सध्या युती आहे, तर मग या परिस्थितीमध्ये तुम्ही बाळासाहेबांसोबत तिकडे वंचितमध्ये प्रवेश केला, तर मग हे कसं जमणार? कारण इथे जर भविष्यामध्ये आता या लोकसभा निवडणुकामध्ये जर उबाठाला ही जागा सुटली, उबाठा शिवसेनेला जर जागा सुटली तर मग तुम्ही त्यांचं काम करणार का, म्हणजे आघाडी धर्म किंवा युती धर्म? आता बाळासाहेब जे काही निर्णय घेतील, समजा उबाटासोबत, राष्ट्रवादी सोबत, काँग्रेस सोबत जर युती झाली आणि युतीमध्ये जर एखाद्या दुसऱ्या पक्षाला जर काही उमेदवारी या ठिकाणची सुटली तर तो आपला दुर्दैव समजायचा आणि बाळासाहेबाचा आदेश मानून आपण त्यांचं सुद्धा काम करायचं असं मी ठरवलेलं आहे। पण मला ही निवडणूक जी आहे, ही निवडणूक मला खात्री आहे की ही वंचितलाच सोडली पाहिजे आणि वंचितची ताकद आहे, वंचितचे कार्यकर्ते आहेत आणि वंचितकडे चांगला एक ओबीसी बहुजन विचाराचा एक चेहरा आहे असं मला वैयक्तिक वाटते, म्हणून खात्री आहे की वंचितला ही जागा जरी युती झाली तरी वंचितला सुटेल। हिंगोली लोकसभेसाठी तुम्ही इच्छुक आहात असं सांगताय तुम्ही, बाळासाहेबांशी या विषयावर काही बोललात का? तसं काही बोलणार? मी आज नव्हे तर मागच्या 19 पासून बाळासाहेबांना एकच सांगत आहोत की मी हिंगोली लोकसभेसाठी मी इच्छुक आहे, हिंगोली लोकसभे मला लढवायची आणि मला काही लपून पिपून काही राजकारण करायचं नाही, कारण मला 97 मध्ये मी लढलोय, 2009 मध्ये लढलोय, 2024 मध्ये लढण्यासाठी लपवायचं काही जे कारण आहे। मी साहेबांना स्पष्ट माझी भूमिका सुद्धा मांडली आहे की मला साहेब हिंगोलीची लोकसभा लढवायची आणि आपल्याला जिंकायची आहे आणि साहेबांच्या मनात सुद्धा हेच असेल असं मला अंतर्मन माझं म्हणते आणि माझा विश्वास सुद्धा आहे। निश्चित ते होते डॉक्टर बी.डी. चव्हाण। हिंगोली लोकसभेवर इंडिया आघाडीतील राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या पक्षानंतर आता वंचितनं सुद्धा दावा केलेला आहे आणि त्यासाठी डॉक्टर बी.डी. चव्हाण यांनी आज वंचितमध्ये प्रवेश केला आहे। बघायला हवं की हिंगोलीची जागा इंडिया आघाडीमध्ये कुणाच्या वाट्याला सुटते। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव लिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।